हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक राठोड सर आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केलेले तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पाठवले जातील आणि तुम्हालाही समजेल की अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर याच्यामध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. म्हणजेच तुमच्यासमोर टायटल दिसत असेल, दॅट इज अ ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. आता हा प्रश्न डेफिनेटली यू आस्क्ड फॉर 4 मार्क्स. आय थिंक वी आर गोइंग टू चेंज द पेजेस. मी तुम्हाला डायरेक्टली नेमकं क्वेश्चन कसा सोडवायचा याच्यावरतीच घेऊन जाणार आहे. ठीक आहे. म्हणून पहा, या ठिकाणी हा जो दिलेला क्वेश्चन असणार आहे, हा क्वेश्चन नंबर देखील लक्षात ठेवायचा. क्वेश्चन नंबर आपल्याला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. आता व्हर्च्युअल या शब्दाचा अर्थ काय? व्हर्च्युअल मीन्स पहा, आता मेसेज तर आम्ही सर्वजण करतो, पण तो व्हर्च्युअल या शब्दाचा अर्थ समजून घ्या अगोदर, की व्हर्च्युअल म्हणजे आभासी. व्हर्च्युअल या शब्दाचा अर्थ काय असणार आहे? आभासी असणार आहे. आणि आभासी म्हणजे काय? तर तुम्ही प्रेझेंट समोर न राहता मोबाईलद्वारे किंवा डिव्हायसेसद्वारे केलेलं कन्व्हर्सेशन किंवा पाठवलेलं डिव्हायसेसद्वारे पाठवलेलं मेसेज, दॅट्स कॉल्ड अ व्हर्च्युअल मेसेज असं आपण म्हणू शकतो. तर मेसेज सॉल्व करत असताना किंवा हा प्रश्न सॉल्व करत असताना पहिल्यांदा हे फॉर्मॅट लक्षात ठेवा. आणि हा प्रश्न कुठे विचारला जातो? तर क्वेश्चन नंबर 4A या ठिकाणी हा प्रश्न कंपल्सरी विचारला जातो. या प्रश्नांमध्ये 2-3 प्रश्न ऑप्शनल असणार आहेत, परंतु आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. एक तर या प्रश्नांमध्ये व्हर्च्युअल मेसेज विचारला जातो, व्हर्च्युअल मेसेज किंवा त्याला ऑरमध्ये SOP स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि GD म्हणजेच पहा ग्रुप डिस्कशन, अशा पद्धतीचे 3 और प्रश्न विचारले जातात. पण माझ्या मताने अकॉर्डिंग टू माय इन्फॉर्मेशन यू मस्ट गो विथ व्हर्च्युअल मेसेज. कारण व्हर्च्युअल मेसेज तुम्हाला मिनिमम किती शब्दांमध्ये लिहायचं आहे? तर 50 वर्ड्समध्ये लिहायचं आहे, 50 शब्दात लिहायचं आहे. म्हणून या ठिकाणी याच प्रश्नांसोबत आपण जायला पाहिजे. तर हा प्रश्न सॉल्व करत असताना यू कॅन सी इथे तुमच्यासमोर फॉर्मॅट दिलेलं आहे. तर ते फॉर्मॅट तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या पाहू शकता. पहिल्यांदा फॉर्मॅट लक्षात ठेवा, जास्त व्हिडिओ लांबू नये याच्यासाठी मी जे महत्त्वाचं पार्ट आहे याच्यातला पूर्ण पार्ट शिकवत बसणार नाही, कारण आपल्याकडे वेळ अपुरा आहे. जे महत्त्वाचा पार्ट असणार आहे त्याच पार्टकडे आपण जाणार आहोत. म्हणून पहा, आता पहिल्यांदा फर्स्ट यू मस्ट अंडरस्टँड व्हॉट इज अ फॉर्मॅट. नेमकं लिहायचं काय? तर तुम्हाला या व्हर्च्युअल मेसेजेसमध्ये सोडवत असताना किंवा सॉल्व करत असताना फक्त 5 पॉईंट लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं आहे? इट इज कॉल्ड डेट. डेट लक्षात ठेवा. पहिल्यांदा डेट लिहायचं, टाईम लिहायचं आणि त्याच्यानंतर पहा नेम ऑफ अ पर्सन टू हुम द मेसेज इज डायरेक्टेड. आता तुम्ही तो मेसेज कोणासाठी देणार आहात, कोणाला देणार आहात, त्यानुसार तुम्हाला त्यांचं नाव लिहायचं आहे, कोणासाठी मेसेज लिहायचा आहे ते मेसेज तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे. आणि त्यानंतर प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार, इन्स्ट्रक्शननुसार आपल्याला मेन बॉडी आपल्याला मेसेजची तयार करायची आहे. म्हणजेच बघा, बॉडी ऑफ द मेसेजेस. आणि लास्ट 1 पॉईंट असणार आहे नेम ऑफ द रायटर किंवा सेंडर. म्हणजे मेसेज कोण लिहिणार आहे त्या व्यक्तीचं नाव आपल्याला इथं लिहायचं आहे. आता पहा, फॉर्मॅट जर लक्षात आलेला असेल, हे 5 पॉईंट्स तुम्हाला, एक फर्स्ट डेट असणार आहे, 1 नंबरला आपल्याला डेट असणार आहे, 2 नंबरला आपल्याला टाईम लिहावं लागणार आहे, 3 नंबरला आपल्याला ज्यांना मेसेज करायचा आहे त्याचं नाव लिहायचं आहे, 4 नंबरला लेटरची इन्स्ट्रक्शननुसार बॉडी लिहायची आहे मेसेजेसची, आणि 5 नंबरला आपल्याला ज्यांनी हा मेसेज तयार करत आहे किंवा लिहित आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. अगदी सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला या प्रश्नांमधून अगदी 4 पैकी 4 मार्क्स मिळून जातील असा हा क्वेश्चन आहे. मग डायरेक्टली आपण एक्झाम्पल इथे दिलेलं आहे ते देखील मी इथं घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या टेक्स्ट बुकमध्ये पेज नंबर
टेक्स्टबुकचा पेज नंबर आहे 163. त्यानंतर मी एक बोर्डाच्या परीक्षेत दिलेलं किंवा विचारलेला क्वेश्चन ते देखील सॉल्व्ह करून दाखवणार आहे. पण तत्पूर्वी लक्षात ठेवा कशा पद्धतीचं एक्झाम्पल आपल्याला विचारलं जातं. तर यू कॅन सी फर्स्ट ऑफ ऑल, आता इथं पहा एक्झाम्पल आपल्याला दिलेलं इथं. एक्झाम्पलमध्ये काय विचारलेले पहा, यू कॅन सी एक्झाम्पल विचारलेलं आहे. अशाच पद्धतीनं प्रश्न येतो. आता यालाच प्रश्न क्रमांक आपण देऊ शकतो. क्वेश्चन नंबर तुम्हाला मी परत लिहितोय पहा. क्वेश्चन नंबर 4A रायटिंग स्किल मधला पार्ट आहे. किती मार्कासाठी असणार आहे? 4 मार्कासाठी असणार आहे. आता हे 4 मार्क कसे मिळवायचे याच्याविषयी मी इथं सांगणार आहे. तर या ठिकाणी पहा काय क्वेश्चनमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. सेम क्वेश्चन आपल्याला अशा पद्धतीने विचारलं जातं. तर इथे फर्स्ट यू मस्ट सी यू रिसीव अ टेलिफोन कॉल फ्रॉम युअर मदर्स ऑफिस वेन सी इज नॉट ॲट होम. आता इमॅजिन करायचं आहे तुमची मम्मी कुठंतर समजा किंवा तुमची मदर कुठंतर ऑफिसमध्ये कामाला आहे आणि त्या ऑफिसमधून कॉल आलेला आहे. पण ज्यावेळेस कॉल आलेला आहे त्यावेळेस तुमची मम्मा किंवा मदर घरी नाही आणि तो कॉल आलेला तुम्ही रिसीव्ह केलात, तुम्ही कॉल उचललात पहा. ठीक आहे, कॉल बोलण्यासाठी तुम्ही गेलात. त्यानंतर यू हॅव द फॉलोइंग कन्व्हर्सेशन विथ द स्पीकर. मग ज्यांनी कॉल केलेला आहे त्यांच्यात आणि तुमच्यात म्हणजे तुम्ही कॉल उचलल्यामुळे दोघांमध्ये कन्व्हर्सेशन झालेलं आहे पहा, संभाषण झालेलं आहे. दोघांमध्ये संभाषण झालेलं आहे. स्पीकर म्हणजे कॉल करणारा तो स्पीकर आणि तुम्ही म्हणजेच लिसनर. या ठिकाणी दोघांमध्ये कन्व्हर्सेशन झालेलं आहे काहीतरी. बट यू हॅव टू गो फॉर युअर ट्युशन क्लास. आणि तुम्हाला काय करायचं आहे, लगेच तुम्हाला ट्युशनला जायचं आहे. तुमची मम्मा तर घरी नाही, मदर तर घरी नाही, कुठं बाहेर बाजाराला वगैरे गेलेली असं इमॅजिन करायचंय. काल्पनिक आहे, आपल्याला असं काही हे नाही. तर या ठिकाणी ट्युशनला जायचंय तुम्हाला लगेच कॉल रिसीव्ह केल्यानंतर. सो यू लिव्ह अ मेसेज फॉर युअर मदर. तुम्हाला तर कॉलेज ट्युशनला जाणं गरजेचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मग तुमच्या मदरला हा मेसेज कन्व्हर्ट करायचा आहे. म्हणजे तुमच्या आईला हा मेसेज सांगायचा आहे. पण कसं सांगू शकता, तर ते मेसेज आता मम्मी येईपर्यंत तुम्ही थांबू शकत नाही, तुम्ही ट्युशनला जाणार आहात आणि या ठिकाणी मम्मी येईपर्यंत तुम्हाला थांबण्यासाठी वेळ देखील नाही. म्हणून पहा, राईट द मेसेज विदिन 15 वर्ड्स युझिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो. तुम्ही जे ऐकलेलं आहात ती माहिती तुम्हाला 50 शब्दात लिहून ठेवायची आहे. जेणेकरून मम्मी बाहेरून आल्यानंतर घरी तुम्ही लिहिलेले मेसेजेस ते वाचल्यानंतर लगेच त्यांना लक्षात येईल, त्यांना कळेल की आपल्याला कॉलेज ऑफिसमधून कॉल आलेला होता आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला किती शब्दात लिहून ठेवायचे कन्व्हर्सेशन, तो 50 शब्दात लिहून ठेवायचं आहे. पहा लक्षात ठेवा, क्वेश्चन नंबर 4A व्हर्च्युअल मेसेज किती शब्दात लिहायचं आहे, 50 शब्दात लिहायचं आहे. म्हणून पहा, जी गिव्हन बिलो डू नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन. तुम्हाला नवीन काही सांगायचं नाही. जे कन्व्हर्सेशन झाले त्या कन्व्हर्सेशनवरतीच तुम्हाला 50 शब्दांमध्ये लिहून ठेवायचं आहे. तर ऐका, आता कन्व्हर्सेशन काय झालेले पहा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, तर या दोघांमध्ये कन्व्हर्सेशन झालेलं आहे. आता या ठिकाणी कॉल आल्यानंतर इथं कॉल रिसीव्ह करणारा कोण आहे, तुम्ही म्हणजेच कोण, अंबुज. अंबुज हा तुम्ही आहात समजा, असं म्हणायचं. घरात कॉल रिसीव्ह करणारा व्यक्ती आणि ऑफिसमधून कॉल करून कोण करणार आहे, मिस्टर रस्तोगी. ठीक आहे, या दोघांमध्ये कन्व्हर्सेशन झालेलं आहे. तो कन्व्हर्सेशन म्हणजे दोघांमध्ये झालेला हा डायलॉग इथे दिलेला आहे, आपल्याला डायलॉग स्वरूपात दिलेला आहे. अंबुजनं कॉल रिसीव्ह केल्यानंतर हॅलो म्हटलं. मिस्टर रस्तोगी यांनी हॅलो, मे आय स्पीक टू मिसेस दीक्षित प्लीज. मिसेस दीक्षितची मी बोलू शकतो का कृपया, अशा पद्धतीने त्यांनी विचारणा केली. आणि आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम द ऑफिस. मी नरेश रस्तोगी बोलतोय ऑफिसमधून, असं त्यांनी सांगितलं. त्यावर अंबुजचं रिप्लाय आहे का, मॉम्स नॉट ॲट होम राईट नाव. यावेळेस मम्मा घरी नाही किंवा मॉम घरी नाही असं त्यांनी रिप्लाय दिलं. कोणाला, मिस्टर रस्तोगी जे ऑफिसमधून कॉल केलेले होते त्यांना. आता घरी नाही सांगितल्यानंतर मिस्टर रस्तोगी काय सांगतात आता ऐका. हाच मेसेज बघा, लक्षात ठेवा, आपल्याला कन्व्हर्ट करायचं आपल्या शब्दात. तर तुम्ही पाहू शकतात, इन दॅट केस कॅन यू गिव्ह हर अ मेसेज. या परिस्थितीत किंवा या अवस्थेत तुम्ही हा मेसेजेस त्यांना देऊ शकता का.
अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे. त्यावर इट इज अर्जंट, हे अतिशय तात्काळ आहे, जलद आहे असं त्यांनी सांगितलं. प्लीज टेल हर, त्यांना सांगा कृपया, दॅट द मीटिंग फिक्स्ड फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्युल्ड. बघा, जी मीटिंग होती तर त्यांची रिशेड्युल्ड करण्यात आलेली आहे. कधी? टुमॉरो. पहा, टुमॉरो फिक्स करण्यात आली त्यांची मीटिंग, असं त्यांना सांगायचंय. कोणाला? मम्माला सांगायचंय. ठीक आहे, मम्मा तर या टायमाला घरी नाही, तर मिस्टर रस्तोगी हे अंबुजला सांगत आहेत की त्यांना सांगा. त्यांना म्हणजे कोणाला? म्हणजे अंबुजच्या मम्मीला किंवा मिस्टर रस्तोगी यांच्या सर्वंटला, असं आपण म्हणू शकतात. द मीटिंग फिक्स फॉर टुमॉरो, तर मीटिंग ही उद्या फिक्स करण्यात आलेली आहे, रिशेड्यूल करण्यात आलेले आहे असं सांगतात त्यांनी. आस्क हर टू चेक हर मेल ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स, आणि जेवढं शक्य होईल तेवढं लवकर पहा त्यांचं मेल बॉक्स चेक करण्यास सांगतात की त्या मेल बॉक्समध्ये त्यांना डिटेल माहिती पाठवलेली आहे. त्यावर पुढे अजून म्हणतात पहा, प्लीज डोंट फॉरगेट टू इन्फॉर्म हर, तर त्यांना कृपया सांगण्यास विसरू नका, अशा पद्धतीनं, किंवा इन्फॉर्म करण्यास विसरू नका, माहिती देण्यास विसरू नका, अशा पद्धतीनं मिस्टर रस्तोगी यांनी अंबुजला सांगितलेलं आहे. आता अंबुजचं रिप्लाय आहे का, शेवटचं वाक्य आहे, डोंट वरी, आय विल टेल हर ॲज सून ॲज सी रिटर्न्स. ओके, काही हरकत नाही, जशा त्या लवकर येतील तसं मी त्यांना लगेच सांगून देईल, अशा पद्धतीचं प्रॉमिस किंवा रिप्लाय अंबुज यांनी मिस्टर रस्तोगी यांना दिलेला आहे. आता ही डेट आहे पहा 14 फेब्रुवारी, आणि टायमिंग किती वाजताचा आहे? 3:30 वाजताचा टायमिंग आहे बघा, 3:30 PM, अशा पद्धतीचा हा पॅसेज आहे, कन्व्हर्सेशन झालेलं. आता या कन्व्हर्सेशनचं रूपांतर कशात करण्यात आलं आहे? जसं तुम्हाला फॉर्मॅट सांगितलं, 5 वाक्य लक्षात ठेवायचंय. तर ते 5 वाक्य कोणते बरं? तर इथं मी इकडच्या पेजवरती आणतो तुम्हाला परत एकदा. पहिल्यांदा काय लिहायचंय? डेट लिहायचंय, टाइम लिहायचंय. डेट आपल्याला कळालेली आहे, किती डेट आहे इथं पाहू शकतात, 14 आहे, 14 फेब्रुवारी आहे. नेक्स्ट आहे आपल्याला टायमिंग देखील कळालेला आहे आपल्याला, किती वाजताचा आहे टायमिंग? 3:30 PM असं टायमिंग कळालेलं आपल्याला. 2 पॉईंट झाले. तिसरं आहे पहा, नेम ऑफ अ पर्सन टू हुम द मेसेज इज डायरेक्टेड. आता इथं मी इकडच्या पेजवरती आणतो तुम्हाला. आता हा मेसेजेस कोणाला द्यायचा आहे त्याचं नाव लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, आता या ठिकाणी मेसेजेस हे कोणाला द्यायचं आहे? तर मम्मीला द्यायचं आहे. ठीक आहे, आता मिस्टर रस्तोगीचं काम संपलं या ठिकाणी. आता दोघांचं काम आहे. लिहिणार कोण आहे? अंबुज आहे. द्यायचे मेसेजेस कोणाला? मॉमला. म्हणून या ठिकाणी पहा, मॉम ही व्यक्ती अशी आहे ज्याला मेसेज द्यायचे. आता म्हणून पहा या ठिकाणी पहिल्यांदा मॉम असा शब्द लिहिले, कॉमा द्यायचे, त्यानंतर डाटा त्यांनी कन्वर्ट केले. बघा काय केलं सांगितलंय या ठिकाणी, मिस्टर रस्तोगी फ्रॉम द ऑफिस कॉल्ड अप टू से दॅट द मीटिंग फिक्स्ड फॉर टुमॉरो. बघा काय सांगितलेलं आहे, मिस्टर रस्तोगी यांचा ऑफिसमधून फोन आलेला होता आणि तुमची जी मीटिंग आहे त्यांनी सांगत होते, टू से दॅट, ते सांगत होते की तुमची मीटिंग उद्या रिशेड्युल्ड करण्यात आलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचं पहिलं वाक्य लिहिले त्यांनी. हीच माहिती त्यांनी कन्वर्ट केलेली पहा. ही जी वर दिलेली माहिती आहे आपल्याला डायलॉगमध्ये रस्तोगी यांनी अंबुजला सांगितली, त्यांनी मेसेजच्या स्वरूपात सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलं त्यांनी? ही वॉन्ट्स यू टू चेक युअर मेल ॲज सून ॲज पॉसिबल फॉर डिटेल्स. अजून काय सांगितलं होतं त्यांनी की अजून डिटेल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा मेसेजचा बॉक्स किंवा मेल बॉक्स चेक करा, डिटेल तुम्हाला त्याच्यात माहिती दिलेली आहे असं सांगितलंय. ही सेड इट वॉज अर्जंट, ते सांगत होते हे खूप अर्जंट आहे, तात्काळ आहे, अशा पद्धतीचं म्हणजे मेन बॉडी या ठिकाणी अंबुजने लिहिलेली आहे. असं आपल्याला 50 शब्दांमध्ये मिनिमम आपल्याला लिहायचं आहे. तिथे शब्द मोजत बसायचं नाही, तर आपल्याला ती कन्व्हर्सेशन जी आहे ती 50 वर्ड्समध्ये एक कम्प्लीट बॉडी आपल्याला लिहायचं आहे त्यासाठी. आणि लास्ट वन, यू कॅन राईट द नेम ऑफ हू राईट द मेसेजेस. आता ही शेवटी आपल्याला काय करायचं आहे, अंबुज हे कोण आहे तर मेसेजेस लिहिणार आहे, शेवटी त्याचं नाव आपल्याला इथं लिहायचं आहे. ठीक आहे, आय थिंक यू विल बी अंडरस्टँड. तर हा आपल्याला या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व केलेलं एक्झाम्पल आहे, तर अगदी व्यवस्थितरित्या समजलेलं असावं आणि असाच प्रश्न सॉल्व करत असताना आपल्याला कसे 4 पैकी 4 मार्क मिळवायचे हे थोडक्यात सांगण्याचा इथं प्रयत्न आहे.
आता बोर्डाच्या परीक्षेत पाठीमागच्या वर्षी आलेलं काही एखादी क्वेश्चन मी पार्ट 2 मध्ये सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि आन्सर शीट कसं वापरायचं आणि आन्सर कसं लिहायचं हे देखील पार्ट 2 मध्ये सांगणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल मॅसेज क्वेश्चन नंबर 4A हे समजून घेण्यासाठी पार्ट 2 हे देखील व्यवस्थित समजून घ्यावं आणि काळजीपूर्वक पाहावं. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की पार्ट 2 हे देखील पहा. मी लगेच पार्ट 2 दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करण्याचा प्रयत्न करतो आणि नवनवीन व्हिडिओसाठी असेच या चॅनलशी कटिबद्ध रहा. धन्यवाद.